फॅटी लिव्हर डिसीज काय आहे? खूप जास्त खूप जास्त ट्रेंडिंग होत चाललाय. ओके. आणि जवळपास 28% पर्यंत हा जो काही फॅटी लिव्हरचा जो आपण म्हणतो ना प्रिव्हिलन्स, मी पुढे दाखवतो स्लाइड मध्ये आहे किती वाढलाय ते. 33% क्रॉस झालाय ऑलरेडी इंडियामध्ये. सो त्याची रेंज सुद्धा एवढी जास्त आहे, म्हणजे वय वय वेळ काळ काहीच बघत नाही. वयाच्या ते पुढे 50-60 पर्यंत हा फॅटी लिव्हर होऊ शकतो. बघणार आहे की हे फॅटी लिव्हर काय आहे. पहिले तर आपण समजून घेऊ लिव्हर काय आहे, आणि त्यानंतर मग फॅटी लिव्हर काय आहे, त्याची कारण, त्याची लक्षणं आणि त्याच्यावर उपाय काय, या चारच गोष्टी शिकणार आहे. सर्वांनी प्रॉपर लक्ष द्या. तुमच्या ओळखीमध्ये कोणाला हा प्रॉब्लेम असू शकतो. आपल्याकडे आपल्या कॉलर 4-5 असे पेशंट आहेत, गेस्ट आहेत, ज्यांना फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम आहे. ओके. गुजरातवरून मनोज सर आहेत, मनोज मोहोड म्हणून. इथे आपल्यासोबत रवी सर, रवी थेटे सर बसलेले आहेत. रवी थेटे सरांना पण हा इश्यू आहे. योगेश थेटे सर आहे, त्यांना सुद्धा हा इश्यू आहे. असे रवी सर, योगेश सर, मनोज सरांसारखे कित्येक असतील की ज्यांना फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम आहे. सो या लोकांनीच नाही, सर्वांनी आहे का, तुम्हाला पण भविष्यात होऊ शकतो. सो मग हे का होतं, हे जर तुम्हाला माहित झालं तर तुम्ही त्या गोष्टी करणार नाही. त्यासाठी हे तुम्हाला प्रॉपर ऐकायचं आहे. ओके. फॅटी फॅटी लिव्हर डिसीज जो आहे, ओके, फॅटी लिव्हर डिसीज हा कोणत्या कारणांमुळे होतो बघा. आज आपण का घेतोय हे, स्वतःचा व्हाय क्लिअर असला पाहिजे की हे जे काही आपण मिटिंग घेतोय याचं कारण काय, का घेतोय. मी तुम्हाला सांगितलं की याचे जे प्रमाण आहेत ते वाढत चालले, आणि लोकांमध्ये अवेअरनेस करणं म्हणजे त्यांना जागरूक करणं या रोगाबद्दल किंवा या आजाराबद्दल, हे खूप महत्वाचं झालंय. म्हणून आपण हे घेतोय. त्याचं कारण हे आहे. ओके. कारण काय आहे, तर लोकांमध्ये जागरूकता का होत, होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे, किंवा झाला असेल तर त्यावर उपाय म्हणून काय करायला पाहिजे. ओके. म्हणून आपण आजचं हे सेशन घेतोय. हा आपला व्हाय आहे. लिव्हर प्रत्येकाला माहित आहे आपल्या शरीरातला सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. जे तुमचं फूड, जे काय आपण अन्न खातो त्याला प्रोसेस करायला आणि वेस्ट मटेरियल फिल्टर करून बाहेर काढायला, म्हणजे चांगलं आतमध्ये आणि वेस्ट बाहेर. ओके. त्याला म्हणतात लिव्हर. लिव्हरचं काम काय आहे, बॉडीचं मेन ऑर्गन आहे फूड प्रोसेस करायला आणि वेस्ट काढायला. हे बघा तुम्ही, अशा पद्धतीने आपलं लिव्हर असतं. खूप सारे फंक्शन करते एकटीच लिव्हर, खूप सारे. जवळपास 1.4 ते 1.5 म्हणजे 1.5 किलो एवढं वजन असतं हिचं, आपल्या हाताच्या मुठीच्या आकार एवढं. हा आपल्या पोटाच्या वरच्या बाजूला, म्हणजे राईट ऑब्डोमेन, म्हणजे चेस्टच्या जस्ट खाली आणि पोटाच्या थोडं वर राईट साईडला स्थित असते. आणि तिचं काम हे बघा, तिचे फंक्शन काय आहे, कार्य काय आहे बघा. हे कार्य जर बघितले आपण, तर आपल्याला वाटतं की यार आपल्या लिव्हरला चांगलं ठेवणं किती गरजेचं आहे. कार्य बघा तुम्ही, सगळ्यांना स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला सगळ्यांना, की लिव्हर फंक्शन काय आहे माणसाच्या बॉडीमध्ये. मेटाबॉलिझम, चयापचय शक्ती वाढवणं, डायजेशन, म्हणजे जर तुम्हाला डायजेशन प्रॉपर होत नसेल तर समजून घ्यायचं तुमचं लिव्हर प्रॉपर काम करत नाही. डिटॉक्सिफिकेशन, तुमच्या शरीरातले जे टॉक्झिन्स आहेत, वेस्ट मटेरियल आहे, ज्याच्यामुळे तुम्ही नेहमी आजारी पडता, बरोबर, ते जर प्रॉपर बाहेर पडत नसेल तर तुम्ही नेहमी नेहमी आजारी पडता. तर समजून घ्यायचं लिव्हर प्रॉपर फंक्शन करत नाही. ब्लड क्लॉटिंग, ओके, लगेच रक्त गोठायचं प्रमाण वाढतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, सॉरी, रक्त जेव्हा आपल्याला जखम वगैरे होते, रक्त निघतो, तो जर गोठत नसेल तर समजून घ्यायची तुमची किडनी प्रॉपर फंक्शन करत नाही. त्यानंतर तुमची प्रतिकारशक्ती, कुठलाही आजार किंवा व्हायरल आलं किंवा थोडं पाऊस जरी पडला, सर्दी झाली, समजायचं की लिव्हर आपलं प्रॉपर फंक्शन करत नाही. विटॅमिन स्टोरेज, आपल्या शरीरात जेवढे काही व्हायटॅमिन्स मिनरल्स आपल्या जातात, आता आपण सगळे शेक घेतो इथे, बरोबर, ते शेक घेतल्यानंतर त्यातून जे व्हायटॅमिन्स मिनरल्स आपल्याला मिळतात ते सुद्धा स्टोअर झाले पाहिजे शरीरामध्ये. त्याच्यासाठी सुद्धा लिव्हरचं काम आहे, म्हणजे लिव्हर हे काम करते स्टोअर करण्याचं. त्यानंतर प्रोटीनचं प्रोडक्शन, शरीरामध्ये अमायनो ऍसिड क्रिएट करून प्रोटीनचं प्रोडक्शन करण्याचं काम लिव्हर करत असते. म्हणजे किती इम्पॉर्टंट काम आहे, कारण प्रोटीन हे सगळ्यात महत्वाचं आपलं पार्ट आहे शरीराला लागणारं. 30% प्रोटीन लागतं आपल्या शरीराला, माहित आहे ना. आणि प्रोटीनचं रोल तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, मसल बिल्डिंग असेल, एनर्जी देणं असेल, त्यानंतर तुमचे जर मसल्स वर्कआउटच्या नंतर जे मसल्स ब्रेकडाऊन होतात त्याला भरून काढण्यासाठी लगेच शेक घ्यावं लागतं, त्यातून प्रोटीन जातं शरीराला. तो समजून घ्या तुम्ही. आयरन स्टोरेज असेल, हिमोग्लोबिनचा ज्यांना प्रॉब्लेम येतो, हिमोग्लोबिन कमी पडतं शरीर जायचं, आपल्या शरीरात आयरन स्टोअर होत नाही प्रॉपर. आणि स्टोअर न होण्याचं कारण काय, तर लिव्हर तुमचं प्रॉपर फंक्शन करत नाही. बिलिरुबिन म्हणजे डोळ्याची जे प्रॉब्लेम येतात, ओके, ज्यांना डोळ्याचे लवकर प्रॉब्लेम येतात त्यांनी समजून घ्यायचं की आपलं लिव्हर जे आहे ते प्रॉपर फंक्शन करत नाही आहे. ओके. एवढे सगळे हार्मोन बॅलन्स करण्याला, इन्झाईम्स बॅलन्स करण्यासाठी, ओके,
व्हायटॅमिन्स वगैरे स्टोअर करण्यासाठी. फॅटी लिव्हर काय आहे आता आपण बघूया. हा आजार काय आहे आपल्या. फॅट जमा होतात, फॅट डिपॉझिट्स होतात. ओके, कशा पद्धतीने हे बघा, अशा पद्धतीनं ही चांगली लिव्हर आहे, हेल्दी लेफ्ट साईडला. आणि राईट साईडला काय आहे आपली फॅटी लिव्हर. बघा, हळूहळू हळू तुमच्या खानपानाच्या सवयी चुकीच्या असतील, तुम्ही जंक फूड जास्त खात असाल, फास्ट फूड, मैदायुक्त, तेलकट, मसालेदार, जास्त मीठ, ओके, अति साखर किंवा अल्कोहोल, दारू, ड्रिंक, ड्रिंक जर करत असाल तर सगळ्यात डेंजर आहे. ओके, अशा पद्धतीने तुमची लिव्हर होते. मला सांगा मग ती फंक्शन कशी करेल अशी जर झाली तर. बिमार पडली, ती पूर्ण सुजली, फोड आले, म्हणजे साध्या भाषेत त्याच्यावर फॅट जमा झाले, तिचं फंक्शन बिघडणार, सगळं ब्लॉक होतील तिच्या जे काही छिद्र असतात छोटे छोटे त्याच्यामध्ये फंक्शन करते. म्हणजे आपण घ्यायचं, फिल्टर करायचं आणि ओके. सो लिव्हर किंवा fat जमा होणं हा भविष्यात कॉम्प्लिकेशन्स मध्ये टाकू शकतो. ओके, मग डॉक्टर एकच ऑप्शन सांगतो डॉक्टर, चांगल्या भल्या माणसाने आहे ना आपलं शरीर डॉक्टरकडे कधीच देऊ नये. बरोबर का? 100%. डॉक्टरच्या ताब्यात तुम्ही तुमचं शरीर दिलं की ते बाहेर आलं की समजून घ्यायचं की पुढचे आपले आयुष्य आपल्याला बस आहे ते नॅचरल लाईफ जगू शकत नाही आपण. सो हे कशामुळे होतं मग? टू मच अल्कोहोल आपण इंटेक करतो किंवा जंक फूड, फास्ट फूड जास्त घेतो ज्याच्यात कॅलरीज जास्त असतात. आणि हे काय करतं मग, असे काही आपण खाद्य खात राहिलो तर आपली जी लिव्हर आहे ती 5 ते 10% तिचं वजन वाढतं. म्हणजे समजा 1.5 किलोची आहे ना, तर त्याचे 5 किंवा 10% करा, किती 150 ग्रॅम प्लस होतं, 1650 ग्रॅम होऊन जाते ती. बरोबर. सो समजून जायचं की आपल्याला फॅटी लिव्हर झालं. ओके, पोटात दुखणं, सुजणं वगैरे किंवा फिल्टर प्रॉपर न करणं, काही गोष्टी जे आपल्या शरीरातून वेस्ट मटेरियल बाहेर फिल्टर होतं त्या गोष्टी जर होत नसेल तर समजून जायचं की आपल्याला फॅटी लिव्हर झालंय. आणि फॅटी लिव्हर होण्यासाठी कारण काय आहेत? जास्तीत जास्त ऍडेड शुगर, ऍडेड प्रोडक्ट खाणं किंवा फॅट ऍडेड जंक फूड्स खाणं, त्याच्यामुळे ते होतं. बघा, हे मी दाखवलं तुम्हाला ऑलरेडी, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुमची फॅटी लिव्हर होऊ शकतं. यस, हे बघा डिफरन्स बिटवीन नॉर्मल आणि फॅटी लिव्हर. म्हणजे नॉर्मल लिव्हर कशी आहे तुमची, एकदम चकचकीत अशी जशी पाहिजे तशीच. आणि जी फॅटी लिव्हर आहे बघा त्याच्यावर तुम्हाला इथं फॅट डिपॉझिट दिसत असतील. हे बघा, मी ऍरो दिसतोय का सर? ऍरो दिसतोय, फॅटी डिपॉझिट्स. ओके, लिव्हर. हे बघा, हे असे छोटे 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 हळू 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 एकादमात नाही होत. हॅलो, म्हणजे आज जर तुम्ही काही जंक फूड खाल्लं उद्या झालं असं नाही. तुम्ही पूर्वी काय खात आले, वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, त्याच्यावर हे डिपेंड असतं. ओके, एकादमात नाही होत. ह्या गोष्टींना खूप कालावधी लागतो. आणि तुमच्या खानपानाच्या सवयी खूप डेंजर असतील तर तुम्हाला 2 वर्षात पण होऊ शकतो, 1 वर्षात पण होऊ शकतो. सो खानपानाच्या सवयी खूप चांगल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा व्यायाम पाहिजे. 2 प्रकार असतात तिचे, एक नॉन अल्कोहोलिक. ओके, अशा लोकांमध्ये दिसून पडतं जे ओबेस आहेत, ज्यांचं वजन वाढलंय, ओव्हरवेट आहेत त्यांच्यामध्ये. आणि हा सिरियस होऊ शकतो, ओके, जर ट्रीटमेंट नाही केली तर लगेच. नंतर आहे अल्कोहोलिक, म्हणजे जे लोक जास्त अल्कोहोल, एक्सेसिव्ह अल्कोहोल कंझम्पशन करतात, दारू पितात, ड्रिंक करतात, त्या लोकांना होतं. असे 2 प्रकार आहे, एक अल्कोहोलिक, एक नॉन अल्कोहोलिक. लक्षणं, साधे लक्षणं जर बघितलं आपण की आपल्याला थकवा जाणवतो खूप, अनफिलिंग म्हणजे अनवेल होतं, म्हणजे कसं असं अस्वस्थ होतो माणूस. आणि आपल्या अप्पर पोटाच्या वरच्या बाजूला जिथं किडनी असते त्या ठिकाणी पेन होतो, हळूहळू कधीतरी दुखायला लागतं, पेन होतो. ओके, त्यानंतर डोळे आपले पिवळे पडायला लागतात, जॉईंटिस सारखे दिसायला लागतात, ब्रुसिंग म्हणजे हातपाय थरथरणं, डार्क युरिन येते कधी कधी, येलो डार्क, किंवा कधी कधी अशी काय म्हणतो ब्राउनिश कलरची यायला लागतं. पोट आपलं थोडस असं जागच्या जागीच असं फुललेलं दिसतं. आपण पोट पुढं असलं, खाली पायाला अंगठे बघितले तर दिसत नाही. ओके, ओमिटिंग ब्लड नाही, हे एकदम सिरियस झालं. ओमिटिंग ब्लड म्हणजे एकदम लास्ट लेवल, सिरियस लेवल एकदम. आणि आपण जे काही याला जातो टॉयलेटला, लॅटरिनसाठी, तेव्हा आपली स्टूल जी आहे ब्लॅक येते आणि स्किन जी आहे ती ड्राय व्हायला लागते आणि खाजवते. ओके, ही लक्षणं आहेत. ही लक्षणं असतील तर थोडे सावध व्हा. ओके, कॉमन काय कॉजेस आहेत, कारण काय आता फॅटी लिव्हर व्हायला? आणि
येस सर, आवाज येत नाही आवाज. आपण ट्रीट करत नाही कारणांमुळे लाईफस्टाईल म्हणजे तुम्हाला हे प्रॉब्लेम येतात. सर आवाज येत नाही. सर आवाज ब्रेक येतोय तुमचा आवाज. आवाज वेळ येतोय. आवाज ब्रेक होतोय. बहुतेक काहीतरी टेक्निकल इश्यू आलेला आहे. 1-2 मिनिट. यस. यस सर. सर आवाज येतोय. सॉरी. हा, ओके, ठीक आहे. आवाज येतोय. हा येतोय सर, येतोय. येस. थायरॉइड वगैरे आहे, ओके, त्यांना होऊ शकतो. त्यानंतर मेडिसिन, जे लोक नेहमी मेडिसिन घेतात त्यांना होऊ शकतो. आणि पीसीओएस महिलांनो, हॅलो महिलांनो ऐकून घ्या. पीसीओएस चे प्रॉब्लेम असेल तर लिव्हरला प्रॉब्लेम येऊ शकतो. हा, म्हणजे होईलच असं नाही, हे पण चान्सेस असतात. ओके, त्यामुळे हे ज्यांना पीसीओएस चे प्रॉब्लेम आहेत, ओके, हार्मोन इम्बॅलन्स राहतं, हार्मोन कंडिशन्स बरोबर राहत नाही. ओके, the hormonal condition that affect the women of reproductive, okay, stage ओके. सो प्रिव्हिलन्स मी जसं बोललो 38.6% एवढं अडल्ट मध्ये म्हणजे माणसांमध्ये, आणि 35.4% एवढं लहान मुलांमध्ये, म्हणजे वय वर्ष 5 पासून ते 16-17 वर्षापर्यंत, ओके, 18 वर्षापर्यंत 35%. आणि माणसांमध्ये 8.6% एवढं याचं एवढ्या झपाट्याने वाढतोय. विचार करून घ्या. आणि हे कशामुळे होतंय? आणि ग्लोबली जर विचार केला ना, 25% लोकांना फॅटी लिव्हर आहे, म्हणजे 100 पैकी 25 लोकांमध्ये तुम्हाला दिसेल. हे खूप झपाट्याने वाढतोय. थोडं लक्ष घाला याच्यावर, ओके. आणि हे का वाढतोय? लोकांना एकदम इझी झालंय, कुठं पण फास्ट फूड भेटून जातं, कॅलरीज युक्त फूड भेटून जातं, खाऊ गल्ली भरपूर आहे, ओके. आणि सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, फिजिकल ऍक्टिव्हिटी काहीच नाही, व्यायाम करत नाही लोक, होणारच होणारच. फिजिकल ऍक्टिव्हिटी नाहीये, लगेच बाहेर जंक फूडला जास्त प्रिफर करतात, घरातलं जेवण कमी, बाहेरचं जास्त. वडापाव, समोसा, काय चायनीज, पाणीपुरी, हे पुरी, भेलपुरी, बऱ्याचशा गोष्टी, ह्या गोष्टी तुम्ही जोपर्यंत कमी करत नाही तोपर्यंत तुमचं हे प्रमाण कमी होणार नाही. आणि मॉडर्न याच्यात तुम्हाला डायबिटीजचा प्रॉब्लेम सगळ्यात जास्त येतोय. ओके, फ्युचर ट्रेंड काय राहणार आहे याचे? ओके, फ्युचर ट्रेंड काय राहणार आहेत? सो इंडियामध्ये खूप झपाट्याने वाढणार आहे, कारण ओबेसिटी वाढते, टाईप 2 डायबिटीज पण वाढते आहे, ओके. बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यात, आणि बाकीचे पण आजार भरपूर याच्यासोबत जोडलेले आहे. टाईप 2 डायबिटीज, इन्सुलिन रेजिस्टन्स, हाय कोलेस्ट्रॉल, ओके, कॅलरीज, हेपॅटायटिस, लिव्हर कॅन्सर हा, फॅटी लिव्हरवाल्यांनी लक्षात घ्या, लिव्हर कॅन्सर कधी होऊ शकतो, थोडं काळजी घ्या त्याची. यस, सगळ्यात महत्वाचा पार्ट ट्रीटमेंट. याला उपचार काय आता? फॅटी लिव्हर साठी जर झाला असेल तर उपचार काय, किंवा होऊ नये म्हणून काय करायचं? ठीक आहे, तुम्हाला नाहीये इथं, तुम्ही सगळे कॉलवर आहे, तुम्ही सगळे स्वतः म्हणत असाल मला नाहीये, मला काय गरज आहे ऐकायची किंवा हे जे काही चाललंय ते बघायची? गरज आहे, भविष्यात तुम्हाला पण होऊ शकतो. ओके, त्यामुळं ट्रीटमेंट काय आहे? प्रॉपर डाएट, 80% डाएट फॉलो करा, 20% एक्सरसाइज. आणि डाएट मध्ये आपला सगळ्यात मेन रोल आहे तुमचा न्यूट्रिशनचा. शरीराला ज्या गरजा पाहिजे त्या गरजा जर तुमच्याकडून कंप्लीट होत नसतील, जसं की व्हायटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन, फॅट, फायबर, कार्बोहायड्रेट, हे
संतुलित प्रमाणात मिळायला पाहिजे, बॅलन्स स्वरूपात मिळायला पाहिजे, कम्प्लीट आणि म्हणजे काय म्हणतो परिपूर्ण, संपूर्ण आणि संतुलित प्रमाणात जर सकस संतुलित आहार मिळत नसेल शरीराला, तर 100% तुम्ही कुठल्याही आजाराला सहज बळी पडू शकता. ओके. सो त्यामुळे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं की आपल्या शरीराला काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं. बरेचसे लोक म्हणतात हे न्यूट्रिशननी असं होतं, न्यूट्रिशननी तसं होतं. अरे लहान लहान मुलाला तुम्ही जेव्हा कोका कोला देता, पेप्सी देता हातात, स्प्राईट देता, तेव्हा काही होत नाही. आणि एवढं चांगलं जगातलं नंबर 1 न्यूट्रिशन आहे तेव्हा 100 प्रश्न करता तुम्ही. समोसा, अरे 100 वेळा ते तेल तापवलेलं राहतंय. माहित आहे का, तेल एकदा तापवल्यानंतर फेकतात, परत वापरत नाही. आणि तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन मस्त लगे ते तळलेल्या तेलातले परत चायनीज, वडापाव, समोसा, पिझ्झा, बर्गर हे सगळं चालतं. एवढे आजार ते आणतात आपल्याला, त्याला प्रश्न नाही करत. आणि न्यूट्रिशन म्हणलं, हा त्यांनी किडनी जातंय, त्यांनी हे होतंय, त्यांनी असं होतंय, त्यांनी हे वाढतंय ते वाढतंय. आणि त्यात आहेच मग डॉक्टर डोके भरायला अजून वरून. अरे असं असतं तर 60 वर्षापासून या कंपनीने, येडी आहे का कंपनी वेट मॅनेजमेंट मध्ये एवढे सगळे प्रोडक्ट काढायला? आज किती लोकांचं आयुष्य बदललंय. शुगरवाल्यांचे शुगर गेले डॉक्टरच्या सल्ल्याने, बीपी वाल्यांच्या बीपीच्या गोळ्या बंद झाल्या डॉक्टरच्या सल्ल्याने, मायग्रेनचे, थायरॉइडचे, लठ्ठपणा, किती लोक याच्यातून बरे झालेत. आणि हे प्रश्न करताना मला थोडं सुद्धा तुम्हाला वाटत नाही की यार आपण काय विचारतोय. हे दोनच लोक आहेत सोनुदास सर, यस सर, यस. हे असे विचारणारे दोनच लोक आहेत. माहित आहे का तुम्हाला कोण आहेत? यस. एक ज्याला नॉलेज नाही, दुसरा ज्याच्याकडे पैसे नाही. हे दोनच लोक सांगतात असे की यानं असं होतं त्यांनी तसं होतं. नॉलेज नाही म्हणजे त्यांनी कधी खाल्लेलं नाही किंवा त्याला काही येत नाही त्यातलं. व्हायटॅमिन्स काय, मिनरल्स काय, किंवा फायबर काय, प्रोटीन काय, किती लागतं काही माहित नाही. आणि एक्झरसाईजचा कंटाळा. हे लोक निगेटिव्हिटी फैलवतात की नाही ते असं होतं त्यांनी तसं होतं, अरे नाही त्यांचं असं असं आहे, त्यांचं स्वतःचं काहीतरी असेल, नाही का. आपला एकच टार्गेट आहे की 2031 पर्यंत 1 लाख कुटुंब आपल्याकडे झाले पाहिजे. विषय खतम. यस सर. ओके. यस तो सर, यस. बघा, तुम्हाला जर याच्यातून बाहेर पडायचं असेल तर डाएट प्रॉपर फॉलो करा आणि एक्सरसाइज करा. हेल्दी डाएट आणि लाईफस्टाईल चेंज करा. तुमची लाईफस्टाईल म्हणजे काय, चुकीची जीवनशैली चेंज करा. अवॉइड शुगर कमी करा, साखर कमी करा. वजन पहिले कमी करा वाढलेलं असेल तर. एक्सरसाइज करा रेग्युलर. आणि तुमचं ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवा, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवा. मेडिसिन्स जास्त घेणं टाळा. तुमच्या लिव्हरला सगळ्यात जास्त अफेक्ट कोणी करत असेल तर गोळ्या, औषध गोळ्या. थोडस डोकं दुखलं का खा गोळी, पोट दुखायला लागलं का खा गोळी. सोपं आहे ना, गोळी खाल्ली की लगेच बसतं. बरोबर ना सुनुदा सर? काही झालं, बॉडी पेन व्हायला लागली का खा गोळी. एवढं सोपं वाटतं ते, पण त्याचा परिणाम 10-15 वर्षानंतर जेव्हा होतो ना, तेव्हा म्हणते यार सर माझ्या किडनीला लयच प्रॉब्लेम झाले, सर असं झालं, सर हे होतंय, सर ते होतंय. तो हे टाळावं लागेल कुठंतरी. आणि अल्कोहोल ड्रिंक, स्मोकिंग बंद करा जर करत असाल तर. ओके, आत्ताच बंद करा. सो वेलकम टू द हेल्दी हब लाईफस्टाईल वेलनेस फिटनेस. ओके, तुम्हाला इथे 80% डाएट प्लॅन म्हणजे न्यूट्रिशन आणि 20% एनर्जेटिक वर्कआउट मिळणार आहे. आणि आपण सगळे वजन कमी करणं, पोटाचे विकार, जॉईंट हेल्थ, हृदयाचे हे असतील आरोग्य, स्किनचे आरोग्य, एनर्जी फिटनेस, स्पोर्ट न्यूट्रिशन, चिल्ड्रेन हेल्थ म्हणजे लहान मुलांचे आरोग्य, ब्रेन हेल्थ, वुमेन हेल्थ महिलांचे आरोग्य, माणसांचे आरोग्य, आणि सगळ्यात महत्वाचं प्रतिकार म्हणजे ह्युमन हेल्थ. ओके, ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला एकाच ठिकाणी एका प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे. ओके, सो डाएट प्लॅन फॅटी लिव्हर ज्यांना आहे त्यांच्यासाठी आहे, ज्यांना नाही त्यांच्यासाठी सुद्धा आहे. हे नंतर तुम्ही तुमच्या कोचला कॉल करा. मी सगळ्या माझ्या लीडरला, माझ्या कोचला हे पाठवतो. एवढं सगळं वाचण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही आहे. सो सुनुदा सर, थँक्यू सो मच वेळ दिल्याबद्दल. थोडं लेट झालं पण माहिती गरजेची होती.